महाराष्ट्र के सोलापुर धुले महामार्ग पर पाचोड़ से येचरी के बीच लूटमार की घटनाओं में लगातार बढ़ोतरी हो रही है। हाईवे पर खड़े या धीमी गति से चल रहे वाहनों को रोककर यात्रियों को धमकाने, लूटने और ट्रैवल्स की छत पर रखे बैग उड़ाने की घटनाएं तेजी से बढ़ी है। बीड़ पुलिस ने इस गंभीर मुद्दे को ध्यान में रखते हुए विशेष मुहिम शुरू की है। हाईवे पर हो रही इन वारदातों को अंजाम देने वाले गैंग की तलाश तेज कर दी गई। पुलिस ने होटल संचालकों की मदद लेते हुए सभी सीसीटीवी कैमरे चालू रखने के निर्देश जारी किए हैं। साथ ही यात्रियों से भी सावधानी बरतने की अपील की गई है। पुलिस जांच में जानकारी मिली है कि जिस जगह ट्रैवल बस भोजन के लिए रुकती है, बस आगे बढ़ने पर कुछ दूरी पर छत पर छिपे चोर बैग नीचे फेंक देते हैं, जहां उनके साथी खड़े रहते हैं। बाद में ये गैंग बैग से कीमती सामान निकाल कर फरार हो जाता है। कई मामलों में बाइक सवार आरोपी चलते वाहन के पीछे से आते हैं और सीढ़ी के सहारे बस की छत पर चढ़ते हैं और बैग लंपास कर लेते हैं। इसके अलावा रात के समय दूसरे राज्यों से आने वाले यात्री अक्सर बंद पड़े होटलों के सामने वाहन रोककर आराम करते हैं, जहां चाकू दिखाकर लूटपाट की घटनाएं भी बढ़ रही है। मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तसेच पोलीस स्टेशन बीड ग्रामीण आणि धाराशिव या ठिकाणी काही रस्त्यावरती चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। यामध्ये हे जे चोरटे जे आहेत हे पाळत ठेवत आहेत। ज्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या ज्या जातात त्या गाड्यांवरती ते त्यांचे लगेज वगैरे ठेवलेले असतात। तर हे चोरटे काय करतात, ज्या ठिकाणी हे जे भाविक थांबलेले असतील किंवा प्रवासी थांबलेले असतील तिथून ते काय करतात, लक्ष त्यांच्यावरती ठेवून असतात। ज्यावेळेस हे भाविक किंवा प्रवासी गाडीमध्ये बसतात त्यावेळेस ते पाठीमागच्या साईडने एखादा जो चोरटा जो आहे तो गाडीवरती चढतो आणि रस्त्यामध्ये पुढे जाऊन वरच्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगांचे दोर कापून त्या बॅगा खाली फेकतो आणि त्याच्या पाठीमागे एक दोन मोटरसायकलवाले असतात जे की ते बॅगा उचलतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये त्या वस्तू वगैरे ते चोरून नेत आहेत। हे अवेअरनेस म्हणून आम्ही गेल्या मागच्या 15 ते 20 दिवसापासून आम्ही यामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच इतर पोलीस स्टेशन व्हॉट्सअप ग्रुपवरती तसेच पब्लिकच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही अवेअरनेस म्हणून एक मेसेज प्रस्थापित केलेला आहे। याच्यामध्ये महामार्ग पोलीस असेल, जिल्हा पोलीस असेल, आम्ही रात्रीच्या वेळेस नाईट पेट्रोलिंग हे आम्ही आमच्या 2 गाड्या नाईट पेट्रोलिंगसाठी आम्ही कंटिन्यू ठेवलेल्या आहेत व अशा चोऱ्या होऊ नये म्हणून आम्ही अवेअरनेस म्हणून आम्ही आमची ट्रॅप सुद्धा लावलेली, आमचं पथक आम्ही स्थापन केलेलं आहे। आम्ही रात्री कंटिन्यू पेट्रोलिंग करीत आहोत। तसेच हॉटेल मालक तसेच धाबा मालक यांना सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपले प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज त्यांनी त्या ठिकाणी लावावेत। तसेच अशी काही संशयास्पद लोक जर त्या ठिकाणी जर मिळून आले तर पोलिसांना सुद्धा कॉल करावा। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व हॉटेल्स आणि ढाब्यांवरती लॉजेसवरती आम्ही आमचे माहितीचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक कागदांवरती चिटकवून ते प्रत्येक पॉम्पलेट आम्ही त्या ठिकाणी छापून लोकांमध्ये अवेअरनेस आम्ही निर्माण करत आहोत। तर आम्हाला माझी ही सूचना आहे, प्रवाशांना सूचना आहे की तुम्ही रात्री अपरात्री कुठेही थांबू नका। रस्त्यावरती थांबून गाडी विश्रांती करतात आणि त्यानुसार विश्रांती घेत असताना अंधारामध्ये हे चोरटे लोक येऊन त्या ठिकाणी त्यांचे लूटमार जे करत आहे त्यावरती आम्ही आता आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत। आम्ही डमडाटा वगैरे काढत आहोत। तसेच काही सीसीटीव्ही फुटेज पण आम्ही चेक केलेले आहेत। काही संशयित लोक सुद्धा आम्हाला त्यामध्ये मिळून आले, त्यांचा पण आम्ही शोध घेत आहोत। तर जनतेने सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे की त्यांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं आणि पोलीस विभाग जो आहे त्या चोरट्यांना नक्कीच शोध काढून त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, बीड।